मंडळी, तुम्हाला स्वप्नात कधी शिवलिंग किंवा महादेवाची मूर्ती किंवा फक्त बाहेरून महादेवाचे मंदिर असं काही दिसलं का? या सगळ्या स्वप्नांना नक्की काय अर्थ असतो? भविष्याचे कुठले संकेत आपल्याला ह्या स्वप्नामधून दिसतात? स्वप्नशास्त्रात याबद्दल काय सांगते? चला जाणून घेऊया. सगळ्यात आधी बोलूया शिवलिंगाबद्दल. जर तुम्हाला स्वप्नात शिवलिंग दिसले, याचा अर्थ असा होतो की तुमचं एखादं अडलेलं किंवा खूप प्रतीक्षित असलेलं, ज्याची तुम्ही खूप वाट बघताय असं एखादं काम वैयक्तिक आयुष्यातलं तुमच्या होऊ शकतं किंवा होण्याच्या मार्गाकडे ते जाऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं, त्या कामात तुम्हाला यशसुद्धा मिळेल असा तो संकेत असतो. स्वप्नात असं दिसतंय की तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल, तर तुमच्या जीवनातील सगळ्या प्रकारची नकारात्मकता आता दूर होणार आहे असं ते स्वप्न सूचित करतं. हे स्वप्न अतिशय शुभ मानलं जातं आणि तुमच्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत. तुमची एखादी इच्छा पूर्ण होणार आहे असा ह्या स्वप्नात संकेत मिळतो. आणि त्यातही बरं का, जर तुम्ही स्वतः तुमच्या संपूर्ण कुटुंब मिळून भगवान शिवशंकरांची पूजा करतात असं काही तुम्हाला स्वप्नात दिसलं, तर याचा अर्थ तुम्ही जे काही काम करत आहात किंवा जे काही कार्य तुम्ही हाती घेतलेले आहे, त्यात तुम्हाला कुटुंबियाचा पाठिंबा मिळणार आहे. हे सुद्धा एक शुभ स्वप्न आहे. आयुष्यात सुख समृद्धी येणार असल्याचा, आनंद येणार असल्याचे हे प्रतीक मानले जातं. आणि स्वप्नात दिसणार शिवलिंग जर पांढऱ्या रंगाचं असेल, तर याचा अर्थ तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची गंभीर आजारातून सुटका होऊ शकते. आयुष्यात काहीतरी चांगलं घडू शकतं असा तो संकेत मानला जातो. धार्मिक दृष्टिकोनातून विचार करता ईश्वरी कृपा प्राप्त होण्याचा हा संकेत असतो. शिवलिंग स्वप्नात दिसणं म्हणजे सगळी नकारात्मकता दूर होऊन आध्यात्मिक उन्नतीचे वाटचाल करणं, शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे असं धर्मग्रंथानुसार मानलं जातं. तुम्हाला जर स्वप्नात शिवमूर्ती दिसली, आता शिवमूर्ती जे आहे, शिवमूर्तीची पूजा आपण घरात करत नाही. मंदिरातही बहुतेक एकदा शिवलिंगच पाहायला मिळतं. पण शिवमूर्ती जर तुम्हाला स्वप्नात दिसली, तर याचा अर्थ असा होतो की मनशांती तुम्हाला मिळणार आहे. कुठल्या तरी मोठ्या संकटात तुमचे संरक्षण होणारे, सगळ्यात महत्त्वाचे वैराग्याची भावना तुमच्यामध्ये वाढणार आहे असा संकेत मानला जातो. आता शिवमंदिर जर स्वप्नात दिसले असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनातील गोंधळ आता संपूर्ण तुम्हाला स्थैर्य मिळणार आहे. मनातली भीती दूर जाऊन अपराध भावना कमी होऊन तुम्ही ईश्वराच्या जवळ जाणार आहात आणि आयुष्यातल्या कठीण समस्या, आजार, संघर्षाचा टप्पा संपून शांतता आणि स्थिरता येणार असल्याचा हा मोठा संकेत आहे. शिवमूर्ती किंवा महादेव पाहणं ह्या गोष्टी सूचित करतं की स्वतःला देवाशी किंवा उच्च शक्तीशी, उच्च ऊर्जेशी तुम्ही जोडत आहात आणि त्याचाच मानसिक शांती हे फळ तुम्हाला मिळत आहे. आता स्वप्नात जर तुम्ही असं पाहिलं की तुम्ही शिवमंदिराच्या पायऱ्या चढत आहात, तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या जीवनात सुख आणि शांतीकडे वाटचाल करत आहात. तुमच्या आयुष्यातून संघर्षाचा टप्पा संपणार आहे आणि लवकरच आयुष्यात स्थिरता येणार. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे. आता अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण पांढरे शिवलिंग जर आपल्या स्वप्नात पाहिले, तर त्याचा काय अर्थ होतो हे पाहिले. पण काळे शिवलिंग म्हणजे पाषाणी शिवलिंग जर तुम्हाला दिसले, तर त्याचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात आता संयम येणार, कौटुंबिक सौख्याची तुम्हाला प्राप्ती होणार आहे. त्याचबरोबर शिवलिंग हे ऊर्जेचे प्रतीक आहे, त्यामुळे नवीन ऊर्जासुद्धा आयुष्यात येणार आहे. अविवाहित मुलींना जर स्वप्नात शिवलिंग दिसले, तर त्यांचं लग्न लवकर ठरणार आहे असा सुद्धा संकेत मानला जातो आणि त्यांची इच्छा पूर्ण होण्याचा हा संकेत असतो.
स्वप्नशास्त्रानुसार अगदी थोडक्यात पाहायचं झालं तर शिवलिंग दिसणं हे धन, यश, प्रतिष्ठा ह्या गोष्टीचं प्रतीक मानलं जातं. शिवपूजा करताना स्वतःला पाहणं म्हणजे इच्छापूर्ती होणं. मंदिरात दिवा लावताना किंवा जलाभिषेक करताना दिसणं म्हणजे आयुष्यातल्या अडचणी दूर होणं. पण त्यातही शिवलिंग जर भंग असेल तर मात्र हे आध्यात्मिक संतुष्टी आणि आत्मिक संतुलन दर्शवते. ओसाड किंवा अंधारलेले मंदिर किंवा जीर्ण झालेले मंदिर असं असेल तर मात्र तुम्ही मानसिकता, ताणतणाव आहात. श्रद्धेची तुमच्या आयुष्यात कमतरता आहे हेच या गोष्टीतून दिसतं आणि त्यावर उपाय म्हणजे भगवान शिवशंकराची उपासना करणं, स्वतःमध्ये श्रद्धा वाढवणं. मंडळी, तसं तर स्वप्न जेव्हा पहाटे पडतात तेव्हाच त्या स्वप्नांना काही विशिष्ट अर्थ असतो. कारण बरीच स्वप्न आपल्याला पडतात पण ती दिवसभरात आपण काय करतो किंवा आपल्या डोक्यातले विचार वेगवेगळे यानुसार आपल्याला चित्र स्वप्नामध्ये दिसत असतात. त्यामुळे त्याला फारसा काही अर्थ नसतो. पण जेव्हा आपण गाढ झोपेमध्ये असतो आणि पहाटेची स्वप्न असतात तेव्हा त्या स्वप्नांचा संकेत नक्की बघावा. त्या स्वप्नांना काही अर्थ आहे असं आपण म्हणू शकतो. स्वप्न पडल्यानंतर आपल्या मनात कोणती भावना निर्माण झाली ते स्वप्न पाहून हे सुद्धा महत्त्वाचं. जर मनाला शांती वाटत असेल, आनंद वाटत असेल, समाधान वाटत असेल तर अर्थात आपल्या आयुष्यात सुद्धा ह्या गोष्टी येणार आहेत. पण जर स्वप्नात पाहिल्यानंतर आपलं मन उदास होत असेल, दुःखी होत असेल, भीती वाटत असेल तर अर्थातच आपल्याला आपल्या साधनेमध्ये वाढ करण्याची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक विचार ऐकण्याची, सकारात्मक गोष्टी बघण्याची गरज आहे असंच त्याचा अर्थ असतो. भगवान भोलेनाथांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.